कितीतरी ब्रह्मांड आहेत, एवढी एकच ब्रह्मांड नाही आहे. त्यामुळं असे दररोज कितीतरी ब्रह्मांड निर्माण करतात शिवजी आणि कितीतरी नष्ट होतात. त्यामुळं नष्ट करण्याचं काम हे महेशजीचं आहे. आता प्रकृती म्हणजे काय? सृजन, पालन आणि विनाश याला प्रकृती म्हणतात. सृजन म्हणजे क्रिएशन, काहीतरी तयार करणे. पालन म्हणजे पालन पोषण करणे आणि विनाश. तर सृजन, पालन, विनाश. सृजन म्हणजे ब्रह्मदेव जे क्रिएट करतात किंवा जे जनरेट करतात त्याला ब्रह्मदेव म्हणतात. जे पालन पोषण करतात त्यांना विष्णू म्हणतात आणि जे डिस्ट्रक्शन म्हणजे विनाश करतात त्यांना महेशजी म्हणतात. हे तिघांना 3 कार्य दिलेले आहेत. आणि प्रकृती म्हणजे तर काय? जड तत्व आहे. आणि शिव ही काय? चेतना आहे. जड आणि चेतना एकत्र ज्या वेळेला येतात त्यावेळेला क्रिएशन होतं, म्हणजे न्यू बॉर्निंग होते, काहीतरी नवीन तयार होतं. यालाच शिव आणि शक्ती किंवा प्रकृती आणि चेतना याचा संगम म्हटलं जाईल किंवा शिव आणि शक्तीचा संगम म्हटलं जातं. आणि प्रकृती म्हणजे तरी काय? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या 3 गुणांनी बनलेली आहे पृथ्वी. सत्वगुण म्हणजे एकदम चांगले गुण, रजोगुण म्हणजे चांगले निम्मे आणि वाईट निम्मे हे रजोगुण म्हणतात, आणि तमोगुण म्हणजे सगळे वाईट गुण त्याला तमोगुण म्हणतात. परंतु हे सगळे पाहिजे, हे सगळ्या गोष्टी असल्यानंतरच पृथ्वी बनते. जसं की अंधार आहे म्हणून प्रकाश आहे, खोटं आहे म्हणून खरं आहे, किंवा सत्य आहे म्हणून असत्य आहे म्हणून सत्य आहे, किंवा काळं आहे म्हणून गोऱ्याला किंमत आहे किंवा गोरं आहे, किंवा हे सगळ्या गोष्टी म्हणजे हे सगळं चांगलं आहे म्हणून वाईट आहे म्हणून चांगलं आहे, हे सगळं पाहिजेच पाहिजे. म्हणून तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण या 3 गुणांनी प्रकृती बनलेली असते. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे गुण जेव्हा सामान्य अवस्थेत असतात, बघा, सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण हे गुण ज्या वेळेला सामान्य अवस्थेत असतात तेव्हा कुठलीही गोष्ट जन्माला येत नाही. म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे प्रकृतीचे गुण आहेत. ज्या वेळेला सामान्य अवस्थेत असतात त्यावेळेला कुठलीही गोष्ट जन्माला येत नाही, म्हणजे आहे तसंच राहतं सगळं. परंतु प्रकृतीला पुरुष हा जागृत करतो. पुरुष म्हणजे चेतना हा जागृत करतो आणि त्याला आपण शिवतत्व म्हणतो. याला शिवतत्व म्हणतात. हे जीवतत्व हे जडत्व काय आहे? प्रकृती आहे. आणि चेतना हे काय आहे? परमेश्वर शिवा, साक्षात लॉर्ड शिवा. तर आपल्याला शिवलिंगचा अर्थ समजलेला असेल. शिवलिंग म्हणजे काय? तर प्रकृती. थोडक्यात काय? प्रकृती म्हणजे शक्ती. शक्ती म्हणजे आदिमाया, आदिशक्ती. कोण? अंबाबाई, पार्वती माता. आणि चेतना म्हणजे शिव. शिव म्हणजे शिव परमात्मा. म्हणजे शिव पार्वतीचा जो हे आहे संसार म्हणूया, किंवा शिव पार्वतीचा एकत्रित संसार जो आहे, तीच ही सृष्टी त्यांचीच. ही सृष्टी म्हणजे निर्मिती त्यांची, त्यांच्या संसाराची. त्यांचा शिवाचा संसार किती मोठा आहे बघा. आता कितीतरी अनंत कोटी ब्रह्मांड नायक, किती ब्रह्मांड आहेत आपल्याला तर शक्यच नाही विचार करणं. आपलं असे कितीतरी आयुष्य गेले तरी आपल्याला किती ब्रह्मांड आहेत हे कळणार नाही. कारण अरे अरे मानसा तू वेडा की खुळार, देवा पुढं माणूस पालापाचोळा. म्हणजे आपली अवकात काय हो देवापुढे? आपली पृथ्वीचाच जर विचार केला तर ह्या सगळ्या विश्वाचा पसारा, म्हणजे अनेक गॅलेक्सी आहेत, अनेक हे आहेत, प्लॅनेट आहेत, अनेक आकाशगंगा आहेत, अनेक ब्लॅक होल्स आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये पृथ्वीचा विचार केला तर समुद्रातली रेती असते बा, रेती म्हणजे वाळू, आणि त्या वाळूचा एक छोटासा कण म्हणजे पृथ्वी आहे. आणि त्या पृथ्वीवर अनेक देश, त्यामध्ये अनेक जिल्हे, त्यामध्ये अनेक गावं, आणि त्या गावामधले आपण एक म्हणजे आपलं अस्तित्व हे नाव, आपण अगदी डॉट सुद्धा नाव. म्हणून परमेश्वराला नो चॅलेंज. म्हणजे परमेश्वर ही शक्ती इतकी
अगाध आहे, इन्फिनिटी आहे, की त्याचा आपण विचारही करू शकत नाही. फक्त आपण एवढं म्हणू शकतो की ते फार महान आहेत, मोठे आहेत. तर शिवलिंगचा अर्थ काय होतो? तर हे जे शिवलिंग आहे, हे प्रकृतीचं चिन्ह आहे किंवा प्रतीक आहे, हे खालचा भाग. आणि ही ज्योतीचा भाग, हे वरचा जो आहे, हे चेतना आहे. चेतना म्हणजे शिवतत्व आहे. शिवतत्व आणि प्रकृती तत्व या एकत्रित दाखवलेलं, म्हणजे याची पूजा जर केली तर आपण पूर्ण विश्वाची, पूर्ण देवाची, पूर्ण जितके काही गॅलेक्सी आहेत, जितकी काही ब्रह्मांड आहेत, जितकं काय म्हणून आहे, त्या सगळ्यांचीच पूजा केल्यासारखं आहे. म्हणून या शिवलिंगाच्या पूजेला अनन्यसाधारण महत्व आहे. आपण इतर देवी देवतांची पूजा केली तर फक्त तेवढी एकाच याची पूजा केल्यासारखं आहे. परंतु हे सगळंच आहे यामध्ये. जसं आपल्या शरीरात आता कितीतरी नॉलेज असतं, हे असतं. तर मेंदूमध्ये एक छोटीशी चिप असते, बुद्धी किंवा ब्रेनची. तसं हे दिसायला जरी छोटं दिसत असलं हे शिवलिंग किंवा ब्रेनची, तसं हे दिसायला जरी छोटं दिसत असलं हे शिवलिंग, म्हणजे हे शिवलिंग म्हणजे पूर्ण विश्वाचा पसारा, पूर्ण देव, हे सगळे विश्व, सगळ्या गॅलेक्सी, विजिबल वर्ल्ड ॲज वेल ॲज नॉन विजिबल वर्ल्ड contains into Shivlinga. And this lower part that is round, and that lower part is Prakriti. It shows Prakriti. And this one like a egg, अंडाकृती जो भाग आहे हा, किंवा असा उंच असा, तर इट शोज किंवा इट रिप्रेझेंट्स चेतना और परमतत्व और शिवा. तर शिव आणि शक्ती एक. आता तुम्ही महादेवांचं असं एखादं चित्र पाहिलं असेल, महादेव पार्वतीचं असं उभारलेले महादेव पार्वती असतात. ह्या इकडल्या भागात पार्वतीचं दाखवलेले आणि इकडल्या भागात शंकर दाखवले, शंकर पार्वती पाहिलेलं आहे. तसं एकत्रित शिव आणि शक्ती. आणि ज्या वेळेला शिव आणि शक्ती एकत्र येतात त्यावेळेला क्रिएशन, त्यावेळेला अनंत कोटी हे ब्रह्मांड जन्म घेतात. आणि त्या ब्रह्मांडामध्ये अनेक प्लॅनेट, अनेक, आता जसं की ह्या ब्रह्मांडामधले सूर्य आहे, त्याच्या भोवती मून आहे, ज्युपिटर आहे, असं बरेच 7-8-10 प्लॅनेट त्याच्या भोवती फिरतात. अर्थ आहे. तर अनंत ब्रह्मांडे निर्माण करणारी जी ताकद आहे, त्याला that power is called as Shiva. And this one, that is Prakriti is called as शक्ती. शिव आणि शक्ती हे एकत्रित जिथं दाखवलं जातं आणि ते पूजलं जातं, त्याला शिवलिंग असे म्हणतात. तर शिवलिंगचा अर्थ काय होतो? तर शिव आणि शक्ती ही एकत्र पॉवर दाखवणे. आणि हे एक याचं म्हणजे असं शिवा हे काय आहे? निर्गुण, निराकार रूप आहे. आकार आहे का शिवाला? नाही. आता इथं आपण हे पिंडीला आकार आहे, कारण आपल्याला ते ज्योतीच्या रूपात हे दास हे करण्यासाठी. परंतु शिवा म्हणजे दॅट इज होल एनर्जी, होल पॉवर ऑफ धिस युनिवर्स is Lord Shiva, while whole energy of this universe is Mata Parvati, or we can say Shakti, or we can also say it is Prakriti. ओके. तर अशा रीतीनं आज आपण शिवलिंग म्हणजे काय, आणि आता शेवटी जाता जाता पाहूया शिवलिंगाची पूजा कशी करावी आणि शिवलिंगाची पूजा केल्यानं काय आपणाला प्राप्त होतं. तर शिवलिंगाची पूजा करताना आपण या शिवलिंगावर 1 लोटा जल वाहू शकतो, किंवा सोमवार असेल, श्रावण महिना असेल, किंवा इतर दररोज सुद्धा आपण याची पाण्यानं हे करतो. किंवा शिवरात्र असेल किंवा श्रावण सोमवार असतील तर त्यावेळेला आपण दुधाचा अभिषेक धरून हे करू शकतो शिवलिंगाची पूजा. विभूती लावणे, विभूती ही शंकराला अतिशय प्रिय. बघा, विभूती म्हणजे जे शुद्ध आत्मे असतात,
शुद्ध म्हणजे अतिशय पुण्यवान लोक, आणि ते मरण पावल्यावर त्यांना जाळतात बघा मेल्यानंतर. आणि ती जाळल्यावर जी राख तयार होते, ती राख शंकराला अतिशय प्रिय, आणि त्या राखेलाच विभूती असे म्हणतात. आणि विभूती असे 3 असे पट्टे ओढतात बघा. 3 पट्टे म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश, आणि खाली एक टिकल्या लावतात. ते गणपतीचं चिन्ह आहे. गणेशाचं. कारण लॉर्ड गणेशाला अगोदर पूजन कर, देवाच्या अगोदर, जसं रामप्रभूच्या अगोदर हनुमानजीचं नाव घ्यायचं आहे. आणि परमेश्वरानं आपली जी नाव घेतात त्यांना जास्त महत्त्व दिलेलं आहे भक्तांना. आता आपण जर सेतुबंधनाचं हे केलं, उदाहरण घेतलं, ज्यावेळेला रामजी लंकेला युद्ध करण्यासाठी जात होते, त्यावेळेला लंकेत जाण्यासाठी रामेश्वरम इथून आपला रामेश्वरम, काशी रामेश्वर जे आहे रामेश्वर, तिथून धनुष्यकोटीपासून 18 ते 20 किलोमीटर समुद्र आहे श्रीलंका. तर त्या 20 किलोमीटर अंतरावर, म्हणजे जवळपास इथून ते औशाहूनही जास्त, उजनीपर्यंत, लातूर ते उजनीपर्यंत पूर्ण समुद्र आहे. तर तिथपर्यंत जो पूल केलेला आहे, तो पूल हा असं पाण्यावर दगड तरंगलेले आहेत. आणि ते दगड कसे तरंगलेत? राम नावानं, रामाच्या नावानं किंवा रामनामाच्या महत्तेनं. मग हे सगळ्यांनी पूल रचला. सगळेजण राम राम म्हणून त्याच्यावर अक्षर लिहून ते करत होते. राम पाहत होते. मग संध्याकाळ झाली, सगळे वानरसेना विश्राम म्हणजे आराम करत होती. मग रामजी आले तिथं. त्यांनी एक दगड घेतला आणि त्यांनी दगड सोडला, तर त्यांचा दगड बुडला. मग त्यांना त्यांच्या मागं बजरंगबली म्हणजे हनुमान थांबले होते. मग हनुमान थोडंसं हसले. मग रामाला खजील झाल्यासारखं वाटलं. मग राम म्हटली, मी स्वतः राम असून माझा दगड खाली बुडाला, आणि हनुमाननी किंवा सुग्रीवानी हे जे वानर सेना होते त्यांनी मात्र माझ्या नावाचं, राम नावाचं लिहिलं, तर तो दगड तरंगला. तर यातनं परमेश्वराला काय दाखवायचं आहे की माझ्यापेक्षाही माझा भक्त मोठा व्हावा किंवा त्यांना खूप मान असावा, आणि माझ्या आधी त्यांचं नाव घेतलं जावं, म्हणून भक्तांना खूप किंमत दिलेली आहे. जसं की शंकराच्या मंदिरात जाण्या अगोदर आपण नंदी महाराजाचं दर्शन घेतो, किंवा सगळ्या पूजाविधी किंवा काय करायच्या अगोदर गणेशजीचं नाव घेतो, किंवा हनुमानजी आहेत, हनुमानजीचं नाव घेतो, रामजीचं हे ज्या वेळेला आपण रामजीचं नाव घेऊ त्यावेळेला हनुमानजीचं पण बजरंगबली किंवा जय सियाराम म्हणतो, म्हणजे रामाच्या अगोदर घेतलं जातं किंवा रामांच्या नावाबरोबर घेतलं जातं. इतकं महत्त्व आपण त्यांनी परमेश्वराने भक्तांना दिलेलं आहे. इतकी भक्तीमध्ये ताकद. मग आता शंकराचं पूजन करताना काय करा, शंकराला आणखी काय आवडतं? बेलीचं पान. बेलीचं पानाला किती? 3 पानाचं असतं बा बेलीचं ते हे असतं ते. तर त्याचा अर्थ काय? रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण, किंवा ब्रह्मा, विष्णू, महेश, हे तिन्हीचं त्रिदल आपण. आणि त्यानंतर महादेवाला आणखी काय प्रिय आहे? धतुरा. धतुरा म्हणजे ते काटेरी धोत्र्याचं फळ आणि फूलसुद्धा धोत्र्याचं. कारण शंकराने विष प्याले आणि धतुराला विष म्हटलं जातं. तसं सगळ्या जगातलं जे विष आहे, जे वाईट म्हणून आहे, ते सगळं शंकराने नष्ट केलेलं आहे. दुःख, सगळे निगेटिव्ह आपल्याकडे घेतात. ज्यावेळेला आपण शंकराची ह्या पिंडीची पूजा करत असतो, त्यावेळेला आपल्यातली सगळी निगेटिव्ह ऊर्जा शंकर आपल्याकडे कॅच करून घेतात हे पिंड, आणि आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा देतात. म्हणजे आपल्या मनातली मरगळ वगैरे सगळी निघून जाते, आणि आपल्याला एक उत्साह येतो, चेतना येतं, आणि आपल्या जीवनाचा विकास होण्यास सुरुवात होते. दुसरं काय? अपराजिताचं फूल आवडतं शंकरांना. अपराजिता म्हणजे काय? तर गोकर्णीचं फूल. ते निळं असतं बघा, छोटंसं कानासारखं. एक्सक्यूज मी. तर अपराजिताचं फूल वाहिल्यावर सुद्धा शंकरजी खुश, म्हणजे प्रसन्न होतात. तर अशा रीतीनं एक्सक्यूज मी, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शिवलिंग म्हणजे काय, शिवलिंगाची पूजा का करावी, आणि शिवलिंग किंवा महादेवजी यांना काय प्रिय आहे, हे सर्व डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड टुडेज टॉपिक व्हेरी वेल,
And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambho, Jai Shiva.